जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी मिठाई कशी बनवायची. ती अगदी सोपी पद्धत आहे आणि ही माझ्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण. इथे मी एक बारीक प्लेट इतके ब्रेड क्रॅम्स घेतलेत. ब्रेड त्याचा चुरा करून घेतलेला होता. 1 वाटी इतकी मिल्क पावडर घेतली. 1 वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी छोटी बारीक वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. आता मी इथे 1.5 वाटी इतकं दूध घेणार आहे. दूध हे आपण 1.5 वाटी इतकं घेतलेलं आहे. आता आपण या मिश्रणाला चांगलं मिक्स करून घेऊया. तूप आधी आपण याच्यासाठी टाकलेलं आहे की खाली आपले जे काय मिश्रण आहे ते लागू नये याच्यासाठी, आणि तुपाचा फ्लेवर आपल्या मिश्रणालाही लागावा याच्यासाठी आधी तुपाचा वापर केलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी इतकी मिल्क पावडर टाकलेली आहे. त्यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्या गाठी होऊ नये म्हणून चांगलं त्याला मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी इतकं सुकं खोबरं टाकणार आहोत. जो खोबऱ्याचा किस आहे तो टाकलेला आहे. ह्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये आपली जी बारीक वाटी ब्रेड क्रम्सचे होते ते टाकणार आहोत. ब्रेड क्रम्स जर तुम्हाला अति कमी प्रमाणामध्ये जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. जर जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मिठाई बनवायची असेल तर तुम्ही जास्तही याचा वापर करू शकता. ब्रेड क्रम्स जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर नुसतं मिल्क पावडर आणि खोबऱ्याची देखील मिठाई ही साधी झटपट बनू शकते. ब्रेड क्रम्सने आपली ही मिठाई खूप हेल्दी आणि भरपूर अशी बनणार आहे. सणासुदीतून ही छान अशी बनून रेडी होते. फक्त ह्याला आपल्याला खूप असं मिक्सिंग करावं लागतं, नाहीतर आपलं हे जे मिश्रण आहे मिल्क पावडर टाकल्या कारणाने हे खाली लागू शकतं. प्लस ब्रेड क्रम्स टाकलेत म्हणून ह्याच्यात चिकटपणा येतो. आपल्याला हवं असेल तर आपण ह्याच्यामध्ये तुपाऐवजी तेलही टाकू शकता. तेलाचा वापर, तुपाचा वापर जर तुम्हाला जास्त करायचा असेल तरीही करू शकता. इथे मी 1 वाटी इतकं साखर घेतलेली आहे. त्याला मिक्सरमध्ये असे वाटून घेतलेले आहे, कारण अखंड साखर ही पटकन वितळत नाही. आपलं जे मिश्रण आहे हे तुम्ही पाहू शकता खूप घट्ट झालं आहे. या घट्ट झालेल्या मिश्रणात आपली साखर ही पटकन विरघळत नाही. म्हणून आपल्याला ही साखर अशी मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. आपल्याला हे मिश्रण इतपत मिक्स करायचं आहे जोपर्यंत ह्याचा एक प्रकारचा गोळा निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच ढवळत राहायचं, असंच मिक्स करायचं आहे. ह्याची प्रोसिजर थोडीशी कठीण आहे, कारण आपण जर पळा मिक्स नाही केला तर खाली ते लागू शकतं. हा मेन पॉईंट आहे. जर खाली लागलं तर आपल्या मिठाईला वास हा करपलेला येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला पळा ह्याला सारखा फिरवत राहावं लागणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे एक प्रकारचं असं आपलं हे जे मिश्रण आहे खूप असं घट्ट झालेलं आहे. या घट्ट मिश्रणाला तुम्ही तेलही टाकू शकता सुटसुटीतपणा येण्यासाठी. आणि असंही जर तुम्ही परतवत असाल तरी हरकत नाही काय, कारण तुपाने ह्याचा तेलकटपणा जास्त येऊ शकतो आपल्या मिठाईला. तुम्ही पाहू शकता हे अशाच पद्धतीत आपल्याला सारखा पळा फिरवावा लागणार आहे. थोडीशी ह्याला मेहनत आहे, पण बाहेरच्या मिठाईपेक्षा घरातल्या घरात सणासुदीतून मिठाई बनलेली ही खूप उत्तम आणि फार छान लागते खायला.
फक्त थोडीशी मेहनत आहे, ह्याला पळा फिरवावा लागतो. जर कोणाकडे मिल्क पावडर नसेल तर मिल्क पावडर ऐवजी तुम्ही मावाही घेऊ शकता. खोवा म्हणतात त्याला, मावा खोवा घेऊ शकता, तुम्ही यूज करू शकता जर कोणाकडे मिल्क पावडर नसेल तर. आणि त्याचा जर वापरही तुम्हाला करायचा नसेल तरी हरकत नाही, कारण अशी ही मिठाई खूप छान लागते. उत्तम अशी आणि खायला अगदी चविष्ट लागते. सणासुदीतून घरच्या घरी अशी पटकन होणारी ही रेसिपी आहे. ही मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल माझी रेसिपी तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. तुम्ही पाहू शकता तुम्ही अलगद असा आपला हा गोळा आता बनत आहे. म्हणजे इथे आपली हे जे मिश्रण आहे ते परफेक्ट बनत चाललेलं आहे. याचा एक प्रकारचा तुम्हाला मी दाखवते. याचा गोळाही असा अलगद असा बनतोय, पाहू शकता तुम्ही. आता आपण या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढून त्याला चांगलं थंड होऊ देऊया पंख्याखाली. मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण. तुम्ही पाहू शकता हे थोडंसं गरम सुद्धा आहे, तरी ह्याला आपण थंड करायला थोडा वेळ ठेवूया. 5 ते 7 मिनटं ह्याला पंख्याखाली थंड करायला ठेवूया. मग आपण आपली पुढची प्रोसिजर करायला घेऊया. इथे आपले मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये इथे आपण याला ट्रान्सफर करणार आहोत. अगदी याचा एक प्रकारचा गोळा असा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी अगदी याला हातामध्ये घेऊन असा प्लेटमध्ये ठेवलेला देखील होता. तुम्ही पाहू शकता असा एक प्रकारचा हा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण हे आपलं खूप थंड झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये असं पसरून घेते. पसरून घेतल्यावरती आपण याला फ्रीजरला ठेवू, नंतर याच्या खापा पाडणार आहोत. म्हणून मग मी आता हे प्लेटमध्ये असं पसरून घेते. तुमच्याकडे जर केकचे असे बाऊल असतील तरी तुम्ही त्याच्यामध्ये पसरून ठेवू शकता. पाहू शकता तुम्ही इथे मी असं पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती थोडीशी इलायची पावडर ही वरून सोडणार आहोत. इलायची पावडर ही चांगली मी हमनदस्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे. छान लागते खायला, दाताखाली अजिबात येत नाही. आता आपण ह्याच्यावरती थोडेसे काजू बदामाचे तुकडे टाकणार आहोत. जसे तुम्हाला ड्रायफ्रूट्स काय टाकायचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तसे तुम्ही टाकू शकता. ही मी माझ्या पद्धतीत आणि घरच्या घरी अशी सोपी घरच्या सामानांनी बनणारी ही अशी रेसिपी आहे, ती तुम्हाला मी दाखवत आहे. अगदी बाजारातून दुसरं काय आणू शकत नाही, या आणायची गरज लागणार नाही. अवेलेबल आपल्या घरातच आहे. त्या घरच्या सामानांनी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. इथे मी एक छोटंसं प्लास्टिक घेतलं आहे आणि त्याच्याने मी इथे सगळं इक्वल लेवल करते आहे, कारण आपली जी मिठाई आहे त्याला माझ्या बोटांचे जे ठसे आहेत ते खूप प्रमाणावर पडलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या प्लास्टिकच्या पिशवीने बोटांचे ठसेही उमटणार नाही. त्यामुळे ही प्लास्टिकची पिशवी घेऊन मी सगळं
सेम केलेला आहे, म्हणजे बोटांचे ठसे हे आपल्या मिठाईंवरती उमटणार नाही. इथे मी ही मिठाई अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजरला ठेवलेली सेट होण्यासाठी. आता ही सेट पूर्णपणे झालेली आहे. आता मी ह्याच्या खापा करून घेत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीत तुम्हाला जसे डिझाईनच्या खापा काढायच्या असतील, जसे आपल्याला आकार द्यायचा असेल मिठाईला, तसं तुम्ही देऊ शकता. अगदी सोपी रेसिपी घरच्या घरी होणारी आहे आणि घरच्या सामानांनी बनणारी आहे. रेसिपी माझी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मस्तपैकी अशी घरच्या घरी ही पटकन बनणारी ही रेसिपी आहे. 1 दिवस आधी जरी तुम्ही करून ठेवलात तरी 2 दिवस टिकणारी ही रेसिपी आहे. 2 दिवस टिकणारी ही मिठाई आहे. सणासुदीतून तुम्ही मिठाई जर आणायला बाहेर गेलात तर सणासुदीतून मिठाई खूप महाग मिळते आणि आपण ही तयार केलेली घरच्या घरी मिठाई पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला ह्याच्यावरती मिठाईवाल्यांकडून जर सिल्वर पेपर घेऊन जरी, खाण्याचा सिल्वर पेपर असतो तो घेऊन जरी तुम्ही लावलात तरी उत्तम मिठाई अशी दिसणार आहे आणि खायलाही चवदार आहे. रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला मी ही तोडूनसुद्धा दाखवते किती सॉफ्ट आहे आतमध्ये. 2 दिवस टिकणारी ही रेसिपी आहे. छान अशी करून बघा. उत्तम खा आणि उत्तम राहा. सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. जय सद्गुरू सगळ्यांना.